जिल्हा परिषद शाळा पिंजारी वस्ती या ठिकाणी या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या आटपाडी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय जगन्नाथ कोळपे साहेब, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक आमचे सहकारी सचिनजी खरमाटे, त्याचप्रमाणे आटपाडी तालुका पतसंस्थेचे संचालक रसिक सपाटे सर, आमचे सन्मित्र BRCचे प्रशांतजी चंदनशिवे, शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष आमचे मित्र मारुती देवडकर, रमेश चव्हाण सर, त्याचप्रमाणे प्रशालेचे त्यांचे सहकारी वाघमारे सर, उपस्थित लेंगरेवाडीच्या स्टाफचं मनापासून स्वागत आहे। त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व पिंजारी वस्तीतले ग्रामस्थ आणि आटपाडी तालुक्यातून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी, शब्दांनी काय ज्यांना गुंफावं, भावनांनी काय त्यांना बांधावं, उत्साही सळसळतं चैतन्य ज्यांचं आम्ही डोळे भरून पाहावं, उत्साही सळसळतं चैतन्य ज्यांचं आम्ही डोळे भरून पाहावं। खरोखर पांडुरंग नांगरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक नम्र, शांत, दुसऱ्याचं ऐकून घेणारा आणि त्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करणारा आमचा सहकारी। म्हणजे नांगरे सर इतके नम्र आहेत, त्यांना 24 वर्ष सेवा करायची संधी मिळाली। सर्वप्रथम ते आटपाडीतल्या लिंगे वस्तीमध्ये त्यांनी 9 वर्ष सेवा केली, त्यानंतर बोडरे मलमे वस्तीवर 1 वर्ष, लेंगरेवाडी शाळेमध्ये मला वाटतंय 14 वर्ष, आणि इथं त्यांना 2-3 महिने सेवा करायची संधी मिळाली। लेंगरेवाडी शाळेत त्यांना जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी मिळाली आणि मागील काही महिन्यापूर्वी त्यांचा अतिरिक्त झाल्यामुळे समायोजन झालं होतं। मी कोळपे साहेबांना विनंती केली की त्यांना तिथंच काम करायची संधी द्या, ते होय म्हणले। पण नांगरे सर नोकरीच्या बाबतीत इतके शिस्त, त्यांनी कोळपे साहेबांना मी म्हटलं जाऊन भेट घ्या, कोळपे साहेब होय म्हणले की त्यांना लिंगरेवाडीत काम करायची संधी आपण देऊ, 2 महिने सेवा राहिले, पण ते जाऊन भेटले नाहीत। ते सरळ त्यांनी पिंजारी वस्तीत येऊन त्यांची राहिलेली सेवा पूर्ण केली। म्हणजे जी गोष्ट प्रशासकीय आहे त्याच्यामध्ये कुठलीही छेडछाड न करता त्यांनी ती व्यवस्थितपणे आपली सेवा पूर्ण केली, असा हा माणूस। विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर शाळेमध्ये अतिशय शिस्तीत, शांतपणे, दक्षपणे काम करणारा, आपल्या वाघमारे सरांनी सांगितलं 2-3 महिन्यामध्ये शाळेच्या प्रत्येक माहितीच्या बाबतीत अपडेट राहून हे राहिले ते राहिले, म्हणजे अतिशय शिस्त त्यांच्या अंगामध्ये आहे। शेतातलं कष्ट, सुरुवातीच्या काळात मला वाटतं वस्ती शाळेवर काम केलं, बरेच दिवस केलंय वस्ती शाळेत सुरुवातीला। म्हणजे अतिशय संघर्षातून, गरिबीतून पुढे आलेलं हे व्यक्तिमत्व नंतर सेवेत कायम झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत शाळेमध्ये प्रामाणिकपणे सेवा पूर्ण केली। आज त्यांच्या डोळ्यामध्ये, कुटुंबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत की कष्टातून आपण उभा राहिलो। खरोखर आज त्यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असले तरी त्यांची जबाबदारी अजून संपलेली नाही। आपल्या आजूबाजूला समाजात असणाऱ्या अनेक उपेक्षित, गरजू लोकांना मदत करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी त्यांनी पेलावी, त्याच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे। आणि मी त्यांना असंच त्यांचं आयुष्य निरोगी, सुखी, समाधानी, दीर्घायुष्य लाभो आणि लोकांच्या सेवेत त्यांनी वाहून घ्यावं, कुटुंबाची जबाबदारी पेलत, अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद चव्हाण सर। आताच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं ते शेतकरी केंद्राचे केंद्रप्रमुख तुकाराम कोकरे साहेब, त्यांचं या ठिकाणी जिल्हा परिषद पिंजारी वस्तीतर्फे